आता आंब्याचा सीझन सुरू झाला असून खवय्यांची खवय्येगिरी अगदी जोमात सुरू आहे। आंबे हे जसे गोड, रसाळ, स्वादिष्ट असतात, तसेच ते मुबलक प्रमाणात खनिजयुक्त, जीवनसत्वयुक्त, खाण्यासाठी आरोग्यदायी असतात। आंबे खाताना ते नैसर्गिक आहेत की रासायनिक हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे। नैसर्गिक आंबे खाणे शरीरासाठी उपयुक्त ठरते, तर रासायनिक आंबे शरीरासाठी घातक देखील ठरू शकतात। तुम्हाला नैसर्गिकरित्या कुठल्याही रासायनिक घटकाविना वाढवलेले आणि गवताच्या पेंढीमध्ये नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे खायचे असतील तर तुम्हाला यावे लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आमराईत। विद्यापीठाच्या या आमराईत जवळजवळ 710 विविध आंब्यांची झाडे असून सध्या ती पिकलेल्या आंब्यांनी बहरलेली आहेत। माननीय कुलगुरू साहेबांच्या बंगल्यापासून स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया क्रीडा संकुलाकडे जाताना डाव्या बाजूला ही हिरवीगार आमराई लागतं। हे आंबे केशर आंबा आहे। केशर आंबा आहे, एक हुर आहे, लंगडा आहे, पायरी आहे, दशेरी आहे। हे आम्ही नैसर्गिक पद्धतीने गवतात पिकवतात। गवतात पिकवले, अगदी नैसर्गिकरित्या पिकवलेले आहेत। यात कुठल्याही प्रकारचं केमिकल किंवा कुठल्याही प्रकारचं रासायनिक पावडर काहीच वापरलेली नाही, वापरत नाही आम्ही, काहीच वापरलेली नाही। आणि पिकवले देखील तुम्ही गवताच्या याच्यामध्ये पेंडीमध्ये पिकवलेले आहेत। हे अगदी खाण्यासाठी आरोग्यदायी आहेत, चांगले आहेत, चांगले। हे किती वर्षापासून तुम्ही इथे हा व्यवसाय करताय? 3 वर्षापासून चालू आहे। 3 वर्षापासून। तर तुम्हाला गिराईकाचा रिस्पॉन्स जो आहे तो कसा मिळतोय? चांगला मिळतो एकदम। सगळे लोक तुमच्या इथे घ्यायला येतात आणि नैसर्गिकरित्या पिकवलेले असल्यामुळे त्यांचा तुमच्यावरती विश्वास आहे। विश्वासाने लोक तुमच्याकडे येतात। आता जे कार्बाइडने पिकवलेले असतात त्यामध्ये आणि तुम्ही जे नैसर्गिकरित्या पिकवलेले त्यामध्ये काय फरक असतोय? ते केमिकल मधलं पिकवलेलं ना आंबा ते आज नेलं संध्याकाळपर्यंत फेकून द्यावं लागतो। आपला आंबा 8 दिवस बी ठेवलो तो खराब होत नाही। आम्ही गिरायकाला खुद म्हणतो आंबा नेलं ना तर 4 दिवसानंतर बी खराब झालं तर आम्हाला परत आणून द्या। येथे येणाऱ्या खवय्यांसाठी देवेंद्र सोलांपुरे, भालचंद्र कुंडारे हे या आमराईत गिराईकांच्या मनाप्रमाणे त्यांना विविध प्रकारचे गोड, रसाळ आंबे उपलब्ध करून देतात। सध्या इथे केशर आंब्याला खूप मागणी आहे। भालचंद्र कुंडारे यांनी या आंब्याविषयी माहिती देती की आम्ही नैसर्गिकरित्या वाढवलेले पिकवलेले आंबे गिराईकांना डायरेक्ट उपलब्ध करून देतो। हे आंबे गवताच्या पेंढीमध्ये पिकवलेले असून यात कुठलीही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही। केमिकलला पिकवलेले आंबे 1-2 दिवसात खराब होतात व त्यापासून पचनसंस्था बिघडते। आम्ही आमच्या आमराईत नैसर्गिक आंबे उपलब्ध करून देत असल्यामुळे हे आंबे शरीराला आरोग्यदायक, जीवनसत्व, खनिज पदार्थ मिळवून देतात आणि सर्वांसाठी हे आंबे खूपच उपयुक्त आहेत। तर मग नैसर्गिकरित्या वाढवलेल्या, नैसर्गिकरित्या पिकवलेल्या गोड, रसाळ, आरोग्यदायी आंब्याची चव चाखायची असेल तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या या आमराईत जरूर यावं लागेल। जन्मतल्या न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।